फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचे आहे फ्रॅक्शन। फ्रॅक्शन म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला अपूर्णांक असे म्हणतात आणि ते कसे करायचे आणि कशा पद्धतीने ध्यानात ठेवायचे हे आपल्याला बघायचे, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं गेलं पाहिजे हे आपल्याला आज बघायचे आणि तुमच्या लक्षात ते नेहमीसाठी राहायला पाहिजे। हे यावर मी जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला आज अपूर्णांक काय, त्याला फ्रॅक्शन काय, हे सगळं काही गोड निघून जाईल। तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एकच म्हणणं आहे, माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राइब लवकरात लवकर करून घेत जा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज लवकरात लवकर बघायला मिळतील। चला फ्रेंड्स, मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आज आपल्याला बघायचे फ्रॅक्शनचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन। म्हणजे मी फक्त पार्ट 1 बनवत आहे, नंतर मग पार्ट 2 मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईन। आता बघायचं फक्त आपल्याला ऍडिशन अँड सबट्रॅक्शन। आता याला काय म्हणतात? ज्या संख्येच्या छेदस्थानी, म्हणजे याला म्हणतात डिनोमिनेटर। काय म्हणतात त्याला? वरच्या संख्येच्या इंग्लिश मध्ये जे म्हणतात। कारण हा व्हिडिओ जे मी बनवत आहे तो व्हिडिओ इंग्लिश मीडियम, सेमी आणि मराठी मीडियम या तिन्ही विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने मी तो व्हिडिओ बनवत आहे। तर बघा फ्रेंड्स, अगोदर याला मराठीमध्ये काय म्हणतात? अंश। काय म्हणतात त्याला? अंश। म्हणजे वरच्या जे संख्या असतात त्याला अंश असं म्हणतात आणि ज्या खालच्या संख्या असतात रेषेच्या खालच्या त्याला छेद असं म्हटलेलं आहे। आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ज्या वरच्या संख्येला आपण जसं अंश म्हटलं आणि खालच्या संख्येला छेद म्हटलेले, तर मग इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर। त्या हिशोबाने मग याला इंग्लिश मधून काय म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल। मराठी मधून जर समजलं तर इंग्लिश मधून समजायला काही हरकत नाही, कारण मग ते लवकरात लवकर आपल्याला समजतं। आता बघा, याचे छेद जे आहेत, डिनोमिनेटर जे आहेत ते समान आहेत, म्हणजे सारखे आहेत। तर हे जर समजलं तुम्हाला तर मग आपण दुसरी पद्धत लगेच घेणार आहोत। तर आता बघूया आपण हे जे संख्या आहेत, कारण छेद समान असल्यामुळे त्याला आपल्याला एकदाच घ्यायचे। म्हणजे आता वरची संख्या आपल्याला 4 सिंबल जो आहे चिन्ह मांडणी करतात, ही सुद्धा चुकीची पद्धत आहे। त्यासाठी स्टेप संपली की त्या समोर आपल्याला इक्वलचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे बरोबर असं म्हणतात। मग आता इथे डायरेक्ट आपल्याला ऍडिशन करायचे। 4 आणि 6 याचे दोन्हीची मिळून जर ऍडिशन केलं तर काय असेल? तर मग आपल्याला 10 आणि हे 3 जे आहे ते जशाला तसे लिहायचे आहे। हे झालं आपलं सिंपल ऍडिशन, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं सोपं ऍडिशन। आणि त्यानंतर बघा, यालाच म्हणतात मग लाईट फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे। आता बघायचं आपल्याला, आता असं सेम समान छेद असलेलंच बघायचं, पण वजाबाकी बघून घेऊया। तर मी व्हिडिओ ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं बनवत आहे, तर आता आपण वजाबाकी करून घेऊया। आता बघा, हेच उदाहरण एक्झाम्पल मी खाली घेते, पण थोडंसं लहान मोठी संख्या करून घेते। 9/3 घेते, फक्त 4 च्या ठिकाणी 9 टाकायले। वजाबाकीचं चिन्ह म्हणजे सबट्रॅक्शन 6/3 अशा पद्धतीने हे गणित आपण घेतलेले। तर मग आता याला इक्वलचं चिन्ह टाका, कारण गणिताची सुरुवात करताना इक्वलचं चिन्ह टाकायचं आहे। तर 9 - 6 जशाला तसं घ्यायचंय आणि छेद समान असल्यामुळं इथे आपल्याला 3 ला फक्त 3 घ्यायचंय। आता काहीही करायचं नाही, फक्त आपण इथे ऍडिशनचं चिन्ह असल्यामुळे ऍडिशन केलं। आता सबट्रॅक्शनचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकीचे, म्हणजे आपल्याला 9 मधून 6 कमी करायचे, म्हणजे आन्सर काय येतं आपल्याला? 3 येत असतं। आणि मग त्याच्या खाली ही जी डिनोमिनेटर आहे, म्हणजे छेद जो आहे डिनोमिनेटर, तो जशाला तसा आपल्याला लिहितली जाते। इथून बघा, सेम इथून तिथं शेवटपर्यंत आपण छेद समान घेतलेला, जशाला तसा इथून तिथपर्यंत घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं हे गणित झाले। आता हे झालं आपलं लाईक फ्रॅक्शन। आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्न छेद असलेले, हे समान छेद आहे, ध्यानात ठेवा। याचा छेद जो आहे, डिनोमिनेटर जो आहे ते एकच आहे, सेम नंबर आहे दोन्हीकडेही। तर आपण याला काही चेंजेस करायची गरज पडत नाही, समान छेद असल्यामुळे आपण जशाला तसं घेतलेलं आहे। आता भिन्न म्हणजे आता अनलाईक फ्रॅक्शन कसं करायचं ते बघून घेऊया। आता फक्त म्हणजे छेदच त्यामध्ये बदल होणार आहे। आता बघून घ्या कसं करायचं ते आपल्याला। एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण एक 9/4 प्लस 7/6 अशा पद्धतीने आपण एक दुसरं घेतलं। आता बघून घ्या, लक्ष करून बघा, समान छेद नाही। इथे काय? इथे वेगळी संख्या आहे, दुसऱ्या नंबरच्या खाली सुद्धा वेगळी संख्या आहे, म्हणजे 9/4 प्लस 7/6 आहे, म्हणजे खालच्या संख्या वेगवेगळ्या आपण घेतलेल्या आहेत। आता इथेच थोडंसं आपल्याला चेंजेस करायचे, काही अवघड नाहीये।
फक्त लक्षपूर्वक ते काळजीपूर्वक व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा इक्वलचं चिन्ह अगोदर टाकून घ्यायचं. आता काहीही चेंजेस करू नका, फक्त एक आडवी रेष मारा, फक्त थोडीशी मोठी मारून घ्या नोटबुक मध्ये. आता हे जे आहे फक्त इथे आपल्याला आता मल्टिप्लायच्या चिन्हाचा वापर करायचा असतो. आता 4 × 6 हे जशाला तसं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बघा हे खालची संख्या अगोदर खालची संख्या आपल्याला जशाच तशी लिहून घ्यायची. फक्त काय टाकायचं आहे मध्ये मल्टिप्लायचं चिन्ह टाकायचं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता दुसरी स्टेप कडे आपण वळूया. आता फक्त एकच ध्यानात ठेवायचं की क्रॉस म्हणजे की फक्त हा जे हे जे चिन्ह आहे 9 आणि 6 ही संख्या अगोदर क्रॉस मध्ये बरं का. पहिल्या संख्येतला वरची संख्या घ्यायची आणि दुसऱ्या संख्येतली खालची संख्या घ्यायची. नीट लक्ष द्या, मी म्हटल्यास तुम्हाला एक मार्किंग करून देते. ही संख्या अगोदर आपल्याला घ्यायची आहे 9 × 6. फक्त मल्टिप्लायचं चिन्ह टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला छेद समान होईल याकडे लक्ष द्यायचे. आता म्हणजे 9 × 6 ही संख्या आपण अगोदर घेतलेली आहे. नंतर ऍडिशनचं चिन्ह जशाला तसं टाकायचं आहे. ऍडिशनचं चिन्ह जशास तसं ठेवायचं आहे. आणि आता पुन्हा जशी मी 9 आणि 6 कडे रेष मारली तशी 4 आणि 7 कडे सुद्धा आपल्याला रेष मारायची आहे. म्हणजे 4 आणि 7 घ्यायचं आहे. तर मग इथे लिहून घ्या आपण 4 × 7. फक्त तुम्ही एकच ध्यानात ठेवायचं इथे की क्रॉस गुणाकार करायचा आहे आपल्याला. क्रॉस केल्यामुळे तिथे आपण गुणाकाराचं चिन्ह टाकलेलं आहे आणि त्या दोन्हीचे मिळून पण आपल्याला ऍडिशन करायचं आहे. त्यासाठी आता ही झाली आपली पहिली स्टेप. तर आपण याला वेगवेगळं लिहिलं तरी चालतं, मी तुम्हाला लगेच समजून सांगते वाटल्यास. आता समजा ही आहे, ही संख्या आपण वेगवेगळी लिहिली. क्रॉस कनेक्शन आहे की नाही. ही जशाला तशी 9 × 6 घेतलं आणि नंतर 4 × 7 घेतलं. ह्या दोन संख्या जरी आपण अगोदर घेतल्या अशा क्रॉस करून तर मग दोन वेळेस आपण असं 4 × 6 आणि इथे पुन्हा 4 × 6 दोन वेळेस लिहायचं आहे. ह्या संख्या दोन वेळेस लिहायच्या आहे आणि ही संख्या एक वेळेस लिहायची आहे. फक्त ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला ऍडिशनचं चिन्ह टाकायचं आहे. आता याची ऍडिशन कशी करायची बघून घ्या. आता इक्वलचं चिन्ह टाका म्हणजे पुढच्या स्टेप कडे वळतोय आपण. ही पहिली स्टेप संपली आपली. आता पुढच्या स्टेप कडे आता बघून घ्यायचं. गुणाकार करायचं चिन्ह गुणाकारचं आलेलं असल्यामुळे आपल्याला 9 आणि 6 चा टेबल म्हणायचा आहे. तुम्ही 9 चा टेबल 6 पर्यंत म्हणा किंवा 6 चा टेबल 9 पर्यंत म्हणा, आन्सर एकच येणार आहे. मग 9 आणि 6 चा टेबल जर म्हटलं आपण तर आपला आन्सर आलेला 9 6 जा 54. आलं लक्षात. त्यानंतर प्लसचं चिन्ह जसं तसं टाकायचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर हे चिन्हांकडे खूप लक्ष द्यावं लागेल कारण आता आपण थोडंसं डीप मध्ये होतो. म्हणजे वरच्या क्लासेसचे 5वी 6वीचे गणित आता आपण करण्यासाठी घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त थोडंसं लक्षपूर्वक बघावं लागेल. मग हे बघा आपण याचा गुणाकार केला, अगोदर प्लसचं चिन्ह टाकून घेतलं हे. त्यानंतर आता 4 आणि 7 चा मल्टिप्लाय म्हणजे 4 चा टेबल 7 पर्यंत म्हणा किंवा 7 चा टेबल 4 पर्यंत म्हणा. मग 7 4 जा 28. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं आहे. बघा टेबल मध्ये तुम्हाला तो नंबर सापडेल. 7 च्या टेबल मध्ये 4 किंवा 4 चा टेबल 7 पर्यंत म्हणलं तरी तेच आन्सर येणार आहे. आता त्याच्यानंतर जशाच तशी आडवी रेष कारण डिवाइड मध्ये करायचं असतं आपल्याला, म्हणजे त्याचा छेद आपल्याला करायचा असतो. आता ह्याचा आणि ह्याचा एकच गुणाकार येणार आहे. बघा आता 4 चा टेबल 6 पर्यंत म्हणा किंवा 6 चा टेबल 4 पर्यंत म्हणा. आणि हे सुद्धा हे आणि ही समान संख्या आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग 4 चा टेबल जर आपण 6 पर्यंत म्हणत गेलो मग 4 6 चा काय होतं 24. मग इथे खाली काय लिहायचं आपल्याला 24. बघून घ्या एकदा पुन्हा कारण हे समजलं नाही तर याच्या समोर तुम्हाला सबट्रॅक्शन सुद्धा कळणार नाही. आणि ऍडिशन आलं म्हणजे सबट्रॅक्शन डोळे झाकून तुम्ही करू शकता. हो खूप सोपं आहे. फक्त चिन्हांचाच त्यामध्ये बदल होणार आहे. तर आता बघून घ्या डबल एकदा सांगते मी आपणास. 9 × 6 घेतला आपण अगोदर, नंतर 4 × 7 म्हणजे दोन स्टेप मध्ये आपण करून घेतलेलं आहे. आपण हे असं दोन वेळेस लिहू शकतो किंवा दोन वेळेस आपल्याला कुठे होत असतील तर मग आपण काय करायचं आहे एकच वेळेस आपण याला लिहू शकतो. म्हणजे डायरेक्टली अशी रेष मारू शकतो. हे प्लसचं चिन्ह टाकायला विसरू नका आणि हे फक्त एकदाच लिहा म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा घोळही होणार नाही कारण याचा आन्सर पण 24 तेवढंच येणार आहे. आलं लक्षात. आता त्यानंतर काय केलं आपण मग जर क्रॉस मल्टिप्लाय केल्याच्या नंतर मग ऍडिशनचं चिन्ह टाकत गेलो आणि पहिल्या संख्येचं आणि दुसऱ्या संख्येचं आपण काय केलं मग मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर काय करायचं मग आपल्याला प्लसचं चिन्ह असल्यामुळे मग काय याची आपल्याला आता
ऍडिशन करायचं आहे। आता ऍडिशन कसं करायचं इथे पुन्हा गोळ करू नका, कारण बऱ्याच वेळेस दोन अंकी संख्या आडवा जो गुणाकार असतो, आडवी बेरीज असते, आडवी वजाबाकी असते, तर हे मेथडचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही डीप मध्ये जाऊन बघू शकता। तरी पण आता रिव्हिजन घेऊया आपण, कारण दोन संख्या असल्यामुळे थोडासा घोळ होण्याची शक्यता आहे। पहिल्या संख्येतला दुसरा नंबर आणि दुसऱ्या संख्येतला दुसरा नंबर, दुसरा हे जरा ठेवायचंय काय, दुसरा तर मग याची आणि याची आपल्याला जोडी लावून घ्यायची अगोदर, आलं लक्षात। आता याचं ऍडिशन करायचं आपल्याला 4 आणि 8 आणि 4 करा किंवा 4 आणि 8 करा, आन्सर एकच येणार आहे। मग किती होता 8 आणि 4 किती होता 8 च्या वाटलंच मी एक आणखी एक नवी ट्रिक सांगितलेली आहे, ती पण डबल सांगते। जर मोठी संख्या असेल तर ती मनात घ्यायची आणि त्यानंतर छोटी संख्या तुम्ही फिंगर्स वर काउंट करू शकता। म्हणजे 8 च्या पुढे आता ह्या दोन संख्यामध्ये 8 संख्या ही मोठी आहे, मग 8 च्या पुढे आपण 4 पर्यंत बोलू। 8 सोडून द्यायचे, 8 9 10 11 12 किती आले मग 12, असं बाजूला लिहू शकता तुम्ही। मग आपल्याला आन्सर भेटले तू पण, आणि इथे नाही लिहायचं, जागा सोडून पलीकडच्या साईड म्हणजे आन्सर आपलं राईट हँड कडून लेफ्ट हँड कडे आपल्याला लिहित जावं लागतं। जसे आपले ऍडिशन असते त्याच पद्धतीनं आन्सर लिहिताना चुकीचं लिहू नका, राईट हँड कडून आपल्याला लेफ्ट कडे म्हणजे उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे आपल्याला त्याचं आन्सर लिहित जावं लागतं। आता उरलेली दोन इथे घेतले आपण, मग एक आपलं कॅरी उरलेलं आहे, ते कुठे घ्यायचे मग 5 च्या डोक्यावर। आता याच्यामध्ये काय करायचं, आपण पहिली संख्या आपण त्याची जोडी पेअर लावून घेतली की 4 ची आणि 8 ची ती म्हणून। आता दुसरी पेअर कोणती मग आपली 5 आणि 2 ची आहे की नाही। मग आता एकाची पहिली संख्या आणि सिम्बॉलच्या नंतरची पहिली संख्या, मग 5 आणि 2 किती होतात, 5 च्या पुढे 2 वजा 5 6 7 आले, पण ही कॅरी त्याच्या डोक्यावरून बसलेली आहे, मग त्याला आपल्याला त्यामध्ये मिक्स करावं लागेल। मग किती झाले आपले 8 होतात। मग 5 आणि वाटलं तुम्ही 5 मध्ये एक 1 टाकून घ्या, लगेच 6 होऊन जातील, 6 च्या पुढे 2 वजा 6 7 8 होऊन जातात। अशा पद्धतीने जर घेतलं तुम्ही तरी चालतं। मग इथे आपला आन्सर आला 82 आहे की नाही। 82 आपल्या वरच्या संख्येचं ऍडिशन तेवढं उत्तर आलेलं आहे, आणि हे 24 जशाला तसं आपल्याला लिहून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही हे ऍडिशन करू शकता, काही अवघड नाही, फक्त क्रॉस कनेक्शन करायचंय आणि त्याचं ऍडिशन करून घ्यायचंय सोप्या भाषेमध्ये। ढोबळ भाषेमध्ये काय, फक्त दोन्ही संख्येचा 2 वेळेस गुणाकार केला आणि छेद जशाला तसं फक्त गुणाकाराचं चिन्ह टाकलं, आणि त्यानंतर दोन्ही संख्येचे जो गुणाकार करून उत्तर आलेलं आहे त्या दोन्ही संख्येचं आपण ऍडिशन केलं, बेरीज करून बघायचं आपल्याला सबट्रॅक्शनचं। आता बघा पहिली सुद्धा पद्धत बघा आणि दुसरी पद्धत बघा, काही फरक नाहीये, फक्त जिथे आपण ऍडिशनचं चिन्ह घेतलेलं आहे तिथं फक्त सबट्रॅक्शनचं चिन्ह टाकायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे। आता बघा जशाला तसं इक्वलचं चिन्ह आपण टाकून घेतलं अगोदर, त्यानंतर काय करायचंय मग क्रॉस कनेक्शन, म्हणजे बटरफ्लाय ट्रिक सुद्धा याला म्हणू शकतो आपण, म्हणजे क्रॉस मध्ये आहे की नाही। अशी क्रॉस कनेक्शन म्हणजे आता बघून घ्या, 8 मल्टिप्लाय म्हणजे मल्टिप्लाय टाकायला विसरू नका, 8 मल्टिप्लाय 5 नीट बघा, क्रॉस मध्ये बघायचे, वरून खाली बघायचे अगोदर 8 मल्टिप्लाय 5 आणि इथे जिथे आपण ऍडिशनचं चिन्ह घेतलं होतं तिथे घ्यायचं आपल्याला सबट्रॅक्शनचं चिन्ह। त्यानंतर पुन्हा मग आता खालून पुन्हा वर बघायचे आहे की नाही, मग 8 मल्टिप्लाय 4 सॉरी 3 मल्टिप्लाय 4 हे घ्यायचंय आपल्याला, आलं लक्षात। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेले पहिलेच की आता आपल्याला डिवाइडची एक रेष मारून घ्यायची आहे, आणि त्यानंतर मग ही संख्या जशाला तशी इथे आपल्याला लिहून घ्यायची आहे, म्हणजे काय 3 मल्टिप्लाय 5 अशा पद्धतीने आपण ही मान्य केली। आता आहे की नाही, काही अवघड नाही, फक्त ऍडिशनच्या जागेवर सबट्रॅक्शन घेतलेलं आहे। आता त्यानंतर ही स्टेप आपली संपली, त्यानंतर टाकायचं इक्वलचं चिन्ह। आता इक्वलचं चिन्ह झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, तेच सबट्रॅक्शन करण्यासाठी काय करावं लागेल अगोदर, जसं ऍडिशन करण्याच्या अगोदर आपण काय केलं तर त्याचं मल्टिप्लायचं ते सिम्बॉल आल्यामुळे ते चिन्ह आल्यामुळे आपल्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 8 चा टेबल 5 पर्यंत म्हणा किंवा 5 चा टेबल 8 पर्यंत म्हणा। त्याचा आन्सर काय आहे मग 8 5 जा 40, आणि नंतर येणारे पुन्हा मग आता मायनस चिन्ह घ्यावं लागेल मायनस, आणि मग 3 4 जा 12 आहे की नाही। आणि खालचं जसं तसं आता पुन्हा डिनोमिनेटरची लाईन घ्या, आणि त्यानंतर आता पुन्हा 3 मल्टिप्लाय 5 चा आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, 3 मल्टिप्लाय 5 म्हणजे किती झाले मग 3 5 जा 15 अशा पद्धतीनं। आता याचं पुन्हा काय करायचं, मग आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे। आता इक्वलचं चिन्ह आठवणीने टाकत जा मात्र, कारण आता इक्वलचं चिन्ह टाकल्याशिवाय स्टेप संपली आहे हे आपल्याला लवकर सांगता येणार नाही, आणि आपल्याला स्वतःला सुद्धा कळणार नाही। जेव्हा आपण अभ्यास करू किंवा दुसऱ्या वेळेस अभ्यास केल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला 8-15 दिवसांनी त्याचा रिव्हिजन घ्यायचा आहे, तर मग त्यासाठी
काय होईल, मुलांच्या लक्षात येणार नाही. त्यासाठी त्यांना इक्वलचं चिन्ह वारंवार सांगा की त्यांना इक्वलचं चिन्ह, स्टेप संपली की इक्वलचं चिन्ह टाकत जा म्हणून. आता बघून घ्या, आता पुन्हा तीच पद्धत घ्यायची जी आपण वरती घेतलेली आहे. कारण 40 मधून 12 नवीन मुलांना थोडंसं अवघड जातं, एवढं मोठं त्यांना येणार नाही. त्यासाठी त्यांच्या जोड्या लावून घ्यायचे आपल्याला, आहे की नाही. मग पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आणि दुसरी संख्या, हे तुम्ही पहिले पण सांगितलेले. मग आता 0 मधून 2 जात नाही, हे तर लहान मुलांना सुद्धा माहित असते की 0 मधून 2 जात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या 4 मधून 4 ला छोटीशी रेष मारायची, जेणेकरून फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपण शेजारच्याकडून एक कॅरी उसनी घेतलेली आहे. आणि इथे अशी भली मोठी लाईन मोडायची गरज नाहीये, कारण फक्त हे आपल्याला समजण्यासाठी की 0 च्या जवळ आणि डाव्या साईडला 1 आलं म्हणजे किती संख्या झाली, मग 10 होतात म्हणून, आहे की नाही. 0 म्हणजे 0 नसतात मायनस मध्ये, ते 10 होतात. कशामुळं, शेजारच्याकडून ते काय करतात, त्यांना उसने एक संख्या घ्यावी लागते. मग आता 0 म्हणजे किती झाले, मग 10. आता 10 मधून आपल्याला किती कमी करायचे, मग 2 कमी करायचे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, मग 8. काय येणार आहे, 8, आहे की नाही. आता दुसरी पेअर, उत्तर देताना बघा जागा अलीकडे सोडायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये, नाहीतर काय होईल, मग तुम्हाला घडी घडी खाडाखोड वगैरे तुमची होत राहील. अलीकडे घेताल, मग त्याच्यानंतर उत्तर तुम्ही पलीकडे घेताल, हे चुकू शकते तुमचं. आता त्यानंतर बघा, आता घ्यायची आपल्याला 4 ची जोडी. आता 4 ची जोडी कुठे येणार आहे, मग 1 ला. आता हे 4 कामुळे म्हणते मी, तिथे दिसतंय आपल्याला. पण आता याच्यानंतर काय केलं आपण, 4 मधून 1 याला 0 ला उसने दिलेले आहे. तात्पुरते त्याला म्हटलं की बाबा तुला मदत केलेली आहे, आम्ही तुला ही संख्या तुला दिलेली आहे आणि तुझी आम्ही मदत केलेली आहे. मग आता 4 ने 0 ला मदत केली. मग आता 4 जवळ किती राहिले, मग 4 जवळ राहिले 3. 4 ना 0 ला 1 दिल्यामुळे मग 4 कडे किती नंबर राहिले, 3 नंबर राहून गेले. मग आता 3 ची जोडी घ्यायची, 4 ची जोडी घ्यायची नाही. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, पण तुम्हाला त्यासाठी सांगितलं की समजून सांगण्यासाठी 4 म्हणाले होते, आहे की नाही. पण आता 4 मधलं शेजारच्याला दिलं म्हणून त्याच्याकडे 3 उरलेले आहेत, हे मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. मग आता 3 मधून आपल्याला किती कमी करायचे, मग 3 ची जोडी कोणती आपली, 1 आहे. मग 3 मधून 1 कमी करायचे, 4 मधून नाही. आलं का लक्षात, 3 मधून 1 कमी केले म्हणजे आपला आन्सर येणार आहे मग 2, आहे की नाही. आणि हे जशाला तसे 15. अगोदर डिवाइडची रेष ओढून घेऊया, म्हणजे 28 डिवाइडेड बाय, याला डिवाइडेड असं म्हटलेलं आहे, म्हणजे 28 भागिले, मराठीमध्ये त्याला भागिले म्हणतात. आणि हे 15 जशास तसे लिहून घ्यायचे. किती सोपे गणित आहेत बघा, काही अवघड वाटून घेऊ नका. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही अभ्यासाला जर आपण अवघड म्हणत गेलो तर तो अभ्यास जास्तच अवघड होत जातो. त्यासाठी कधी कोणताही अभ्यास अवघड नाही आणि मला हे येईल हे जर आपण समजून करत गेलो तर मग आपल्याला कोणतीही गोष्ट अवघड जाणार नाही. कारण हा माझा जो सल्ला आहे म्हणा किंवा एक फ्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगते की कोणताही विषय असो की तो कधी अवघड आहे हे समजून करायचंच नाही, सोपं आहे हे समजून करा, म्हणजे 100% तुम्हाला सोपं जाईल. पॉझिटिव्हिटी ठेवा आपल्या आतमध्ये, त्या हिशोबाने तुम्हाला कोणत्याही अवघड कठीण प्रसंगाला तुम्ही सामोरे जाताल. तर आता फ्रेंड्स तुम्हाला अशा पद्धतीने हे तर खूप सोपं आहे. डबल एकदा रिव्हिजन घेऊया. हे समान छेद असल्यावर त्याचं समान छेद काही डबल आपला इकडून तिकडे क्रॉस गुणाकार वगैरे काहीही करायची नाही, सरळ जशास तसं लिहून घ्यायचं. आणि ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करून घ्यायचे, आहे की नाही. आता मी ते 3 घेतले होते, आपण इथे 4 पण घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, फक्त समान छेद कोणतीही संख्या येऊ शकते. मग आपण याचे हे खूप सोप्या पद्धतीने वाटलं. फक्त जे खालचे 2 गणित घेतलेत आपण, तर यामध्येही काहीच अवघड नाहीये. क्रॉस गुणाकार करायचा आहे, फक्त ऍडिशनचं चिन्ह मध्ये टाकायचं आहे आणि खालची संख्या जशास तशी लिहून घ्या. फक्त एकदाच म्हणजे एकच वेळेस आपल्याला क्रॉस गुणाकार घ्यायचे, म्हणजे त्याच्या 2 संख्या निर्माण होतात मग, आणि त्या संख्या आपल्याला पुढे मांडायचं आणि ऍडिशन करायचंय. पण याचा फक्त गुणाकार करायचा आहे. दोन्हीकडे तीच ट्रिक आपली आहे. दोन्हीकडे एकच पद्धत आहे, एकच मेथड आहे. मल्टिप्लाय 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 मल्टिप्लाय. फक्त इथे मध्यभागी ऍडिशन असल्यावर ऍडिशन घ्या आणि सबट्रॅक्शन असल्यावर सबट्रॅक्शनचं चिन्ह घ्यायचे. आणि ऍडिशन असेल तर त्याचा आन्सर आपल्याला ऍडिशन मध्येच करावं लागेल, सबट्रॅक्शन असेल तर त्याची वजाबाकीच करावी लागेल आणि त्या हिशोबाने आपल्याला उत्तर काढावं लागेल. तर मग फ्रेंड्स 100% तुम्हाला हे माझं गणित समजलेलं असेल. आणि मग आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला पुन्हा सांगते, लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करून घेत जा. थँक्यू व्हेरी मच.